नमस्कार. आज 5 वाजता या संवादाच्या माध्यमातून आपण उपस्थित केलेले प्रश्न, आपण सांगितलेल्या सूचना यावर आपण चर्चा करणार आहोत. अनेकांनी आग्रह केला की एखाद्या प्रश्नासाठी, एखाद्या समस्येसाठी आम्ही व्यक्तिगत रीतीने मंत्रालयापर्यंत किंवा केंद्र सरकारपर्यंत पोहोचू शकत नाही, पण आपल्या माध्यमातून या प्रश्नाच्या संदर्भात, या सूचनांच्या संदर्भात पाठपुरावा व्हावा आणि आमच्या योग्य समस्यांचं समाधान व्हावं यासाठी आपण फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून यावं. मी जेव्हा काल फेसबुक लाईव्हच्या संदर्भामध्ये लोकांच्या सूचना, प्रश्न आणि या संदर्भामध्ये माझ्याकडे असणाऱ्या व्हॉट्सॲपवर त्यांच्या प्रश्न मांडण्याची विनंती केली, साधारणतः 652 लोकांनी या संदर्भात काही प्रश्न, काही सूचना, काही समस्या आणि काही ठिकाणी तर त्यांनी या जिल्ह्यातून मग त्या जिल्ह्यात जायचं आहे अशा पद्धतीचे निवेदन मग दिलेत. मी जेव्हा 652 जनतेकडून आलेल्या प्रश्न, समस्या याचं वर्गीकरण केलं तेव्हा यापैकी साधारणतः 652 पैकी 48 हे तर फक्त राजकीय होते. म्हणजे त्यांना फेसबुक लाईव्हचे प्रश्न, समस्या यापेक्षा राजकारणाची चिंता होती. त्यांचे प्रश्नही नव्हत्या, समस्याही नव्हत्या. काहीतरी एवढ्या मोठ्या संकटात, देश संकटात असताना काही लोकांनी फक्त राजकीय, त्यांच्या राजकारणाच्या दृष्टीने प्रतिक्रिया केल्या. तर या 48 प्रतिक्रिया सोडल्यात तर साधारणतः 604 प्रतिक्रिया, समस्या, सूचना, प्रश्न याबद्दल साधारणतः आपण काही अंशी चर्चा करण्याचा निर्णय केला. कारण या सर्व समस्यांच्या संदर्भातली किंवा सूचनांच्या संदर्भातली सारी माहिती एकाच वेळी मला सांगता येणार नाही, पण या सूचना आपण निश्चितपणे केंद्राच्या असतील तर त्या केंद्राकडे आणि राज्य सरकारच्या असतील त्या राज्य सरकारकडे आणि काही व्यक्तिगत स्वरूपामध्ये, जसं यवतमाळ जिल्ह्यातून झरी जामणीतून एक समस्या श्री मंगेश यांनी सांगितली की इथं आम्हाला रेशन नाही, तर निश्चितपणे मंगेशजी, मी जिल्हाधिकारी महोदयांशी या फेसबुक लाईव्ह नंतर किंवा उद्या चर्चा करून झरी जामणीमध्ये ही व्यवस्था करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी व त्या विधानसभेचे आमदार जे आहेत त्यांच्याशी चर्चा करेल. पण अशा व्यक्तिगत प्रश्नाच्या संदर्भात आज विस्तृत मी बोलणार नाही किंवा त्याचं उत्तर मी फोनच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करेन. पण सर्वप्रथम या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मी त्या सर्व NGO, सर्व राजकीय पक्ष, सर्व संस्था, संघटना जे म्हणून या राज्याच्या आणि देशाच्या संकटात पुढे येऊन गोरगरीब जनतेला मदत करताय त्या सर्वांचे तुमच्या वतीने, माझ्या वतीने आभार मानतो. हा देश एक आहे या भावनेने सर्वजण काम करताय. संकट मोठं आहे. एखाद्याचा प्रश्न त्याच्या आयुष्यासाठी मोठा असतो, कदाचित तो इतरांसाठी छोटा असण्याची शक्यता असते, पण त्याच्या आयुष्यात तो मोठा प्रश्न आहे. या संकटात अशा अनेक प्रश्न आहे की ज्या प्रश्नाला भविष्यामध्ये योग्य नियोजनाच्या माध्यमातून आपल्याला उत्तर शोधावं लागेल. आज जग या महामारीच्या संकटात आहे. अमेरिकेसारखा बलाढ्य देश चिंताग्रस्त झाला आहे. अनेक असे राष्ट्र आहेत की ज्यांची आर्थिक क्षमता प्रचंड आहे, ज्यांच्याकडे आरोग्याच्या साऱ्या सोयी आहे, पण दुर्दैवाने या संकटावर मात करताना अजूनही त्यांना रस्ता सापडत नाही. पण मी या देशात, या राज्यात, विशेष करून चंद्रपूर जिल्ह्यात
जे अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर, नर्स, परिचारिका, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, शिक्षक, स्वच्छता दूत, सफाई कामगार, होमगार्ड, जे जे या कोरोना संकटामध्ये संकटाची चिंता न करता जनसेवा करताय, त्यांना सर्वप्रथम मानाचा मुजरा करतो. चंद्रपूर जिल्ह्यात तर ग्रीन झोनमध्ये आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील, गडचिरोली जिल्ह्यातील, वर्धा जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी जीव तोडून या तीनही जिल्ह्यांना ग्रीन झोनमध्ये आणण्याच्या दृष्टीने यश प्राप्त केलं. मी त्यांचंही कौतुक करतो. पण या संकटावर मात करण्याची जबाबदारी फक्त सरकारची आहे असं म्हणून आपल्याला थांबता येणार नाही. आपल्यालाही हे पूर्ण वर्षभर या संकटावर मात करत आर्थिक दृष्टिकोनातून, सामाजिक दृष्टिकोनातून याचे झालेले जे दुष्परिणाम आहे ते कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि यासाठी आपली भेट ही नियमित होईल, सकारात्मक भूमिकेतून होईल. जे कोणी नकारात्मक असतील त्यांचा विचार न करता होईल. पण अनेकदा सरकार योजना करते आणि त्या योजना आपल्या माध्यमातून संबंधित लाभधारकापर्यंत पोहोचणं ही एक महत्त्वाची आवश्यकता असते. मग अशा प्रसंगात आपल्याला मदत कशी करता येईल या दृष्टीने आपल्याला विचार केला पाहिजे. काही जे प्रश्न आहे, ज्या प्रश्नाच्या संदर्भात संदिग्धता व्यक्त केली की या संदर्भातली आम्हाला पूर्ण माहिती द्या, तर सुरुवातीचे 5-7 मिनिटं आपण अशा प्रश्नाच्या संदर्भामध्ये चर्चा करू. एक प्रश्न आला की 3 महिन्याचं भाडं, हे गृहनिर्माण विभागाने सांगितलं की 3 महिन्याचं जे भाडं आहे ते भाडं द्यावं लागणार नाही असा सरकारने GR काढला. याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? हो, सरकारने असा GR नाही काढला. तुमच्या प्रश्नामध्ये तुम्ही विचारलं की GR काढला आहे का आणि तो सरकारी कार्यालयाला सुद्धा लागू आहे का? असा GR नाही, याला आपण ॲडवायझरी म्हणतो. ही राज्य सरकारच्या गृहनिर्माण विभागाने ॲडवायझरी काढली आहे. पण ही ॲडवायझरी जेव्हा काढली तेव्हा कायदा नाही, पण आपण घरमालकांना विनंती करतोय, सरकारच्या वतीने आपण सूचना देतोय की या संकट समयी तुम्ही 3 महिन्याचं भाडं आत्ता न मागता नंतर घेऊ शकता. हे बंधनकारक आहे का? तर हे बंधनकारक जरी नसलं तरी माणुसकीचा धर्म जागवत अनेक ठिकाणी घरमालकांनी या ॲडवायझरीचा सन्मान केला आहे आणि करतील असा विश्वास आहे. मग तुम्ही त्याला सोबत जो उपप्रश्न केला की ही ॲडवायझरी जशी घरमालकांना लागू आहे तशी सरकारला लागू आहे का? हे तर मी काल गृहनिर्माण सचिवांनाही या संदर्भात मुद्दाम आपला प्रश्न आल्यानंतर विचारणा केली की आपण ॲडवायझरी काढली ते खाजगी जे घरमालक आहे त्यांच्यासाठी आहे की हे ॲडवायझरी नगर परिषद, महानगरपालिका, नगरपंचायती किंवा सरकारचे विविध विभाग ज्यांच्या कॉम्प्लेक्समध्ये सामान्य किंवा एखादा छोटा मोठा व्यापारी भाड्याने आहे तर सरकारला सुद्धा हे ॲडवायझरी बंधनकारक आहे का? तर ते म्हणाले ॲडवायझरी आहे, बंधनकारक शब्द नाही, पण जेव्हा आम्ही इतरांना सांगतोय तर याचा अर्थ ती आम्ही तर लागू करणार. म्हणजे म्हणून आपल्या प्रश्नामध्ये या ॲडवायझरीचा अर्थ की नगर परिषद, नगरपंचायत, महानगरपालिका आणि शासकीय उपक्रम यांचंही भाडं तुम्हाला 3 महिन्यानंतर देता येईल. 3 महिन्यासाठी या संदर्भात कोणतीही अडचण येणार नाही. आपण दुसरा प्रश्न केला की निराधाराचं, जो ज्योतीचे राठोड यांनी प्रश्न केला की निराधाराचं अनुदान हे खरं आहे, याची मी पूर्ण माहिती घेतली. ज्योतीचं श्रावणबाग योजनेचं अनुदान हे डिसेंबरपासून मिळालं नाही, हे खरं आहे. गडचिरोलीमध्येही काही तालुक्यात, महाराष्ट्रात काही तहसील आहे
पण या संदर्भात माझी सविस्तर चर्चा झाली. संजय गांधी निराधार योजनेचं अनुदान, श्रावणबाग योजनेचं अनुदान याची नस्ती मंत्रालयामध्ये वित्त व नियोजन विभागाने मंजूर केली आहे आणि तुमच्या माहितीकरता साधारणतः सोमवारी या संदर्भातले राज्यामधल्या 34 लक्ष खात्यामध्ये हे सोमवारच्या आदेशानंतर पुढच्या आठवडाभर हे पैसे राठोडजी दिले जाईल. आणि म्हणून ज्योतीचे जे पैसे दिले गेले नाही त्याचं सर्वात महत्त्वाचं कारण होतं की 27 मार्चला आपली जी BDS प्रणाली आहे ती बंद करण्यात आली आणि त्या कारणाने हे निराधार योजनेचं अनुदान पोचलं नव्हतं. पण आता हे पैसे हे पोचले जाईल. एका प्रश्नाच्या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी विचारणा केली की चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जे लोक आहेत ते तेलंगणामध्ये फसले आहे आणि हे तेलंगणामध्ये जे लोक फसले त्यांना आणण्याची काही व्यवस्था आहे का? खरं तर या संदर्भात तेलंगणाचे मुख्यमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री यांनी चर्चा केली आहे. यावर एक सविस्तर प्लॅन तयार करावा लागेल आणि हा प्लॅन तयार करून चंद्रपूर जिल्ह्याच्या सर्वांनीच या संदर्भात सरकारकडे निवेदन दिलं आहे आणि हा प्लॅन करताना मग त्यांचं क्वारंटाईन कसं करता येईल, त्यातून अजून काही नवीन प्रश्न उद्भवणार नाही आणि त्यांना सुद्धा आपल्या स्वतःच्या हक्काच्या जिल्ह्यामध्ये गडचिरोली किंवा चंद्रपूर इथे येता येईल या दृष्टीने या कोरोनाच्या संकटात एक अतिशय उत्तम नियोजन तयार करण्याचं काम जिल्हाधिकारी यांनी हाती घेतलं आहे. आम्ही सर्व आमदार त्यांच्या सोबत यावर चर्चा करतोय आणि म्हणून तुम्ही जो प्रश्न केला त्या प्रश्नामध्ये या संदर्भात आपण निश्चितपणे त्यातून कोणताही नवीन प्रश्न ग्रीन झोनमध्ये तयार होणार नाही अशी व्यवस्था करून मग त्यांना आणण्याच्या दृष्टीने तेलंगणाचे मुख्यमंत्री महोदय आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री महोदय याच्याशी चर्चा करता येईल. एक प्रश्न आपण केला की छोटे उद्योजक, छोटे रोजगार यांचं काय होईल. आता आज तर हे बंद आहे पण छोटे उद्योजक आणि छोटे रोजगार या संदर्भामध्ये रिझर्व्ह बँकेने काल काही 17 एप्रिल 2020ला काही घोषणा केल्या. आता या घोषणांची योग्य अंमलबजावणी प्रत्येक जिल्हा स्तरावर जागरूक जे संस्था आहे, जागरूक ज्या सामाजिक संस्था आहे, जागरूक लोकप्रतिनिधी आहे, त्या ठिकाणी असणारे विविध राजकीय पक्षाचे नेते आहे, सर्वांनाच या संदर्भात जशी या संकटात आपण कुठे धान्य किट देतो, कुठे आरोग्याच्या सोयी देतोय, कुठे जेवणाची व्यवस्था करतोय, पण जेव्हा लॉकडाऊन संपेल त्याच्यानंतर पुढचे 6 महिने या दृष्टीने आपल्याला नियोजन करणं हे गरजेचं आहे. आणि त्यासाठी जी माहिती माझ्याकडे आहे, रिझर्व्ह बँक, सिडबी, नाबार्ड, नॅशनल हाऊसिंग बँक या सर्व वित्त संस्थांना 50,000 कोटी रुपयाचा पतपुरवठा करण्यासाठी व नॅशनल हाऊसिंग बँकेला 25,000 कोटी व नाबार्डला 15,000 कोटी अशा पद्धतीने याचं नियोजन केलं आहे. पण या संदर्भात आपण विस्तृतपणे याचीही चर्चा आपण केली पाहिजे. श्री प्रशांत कक्कड, श्री संजय जगशेट्टीवार यांनी जो प्रश्न केला की ऑनलाईन कंपनीला परवानगी दिली, तर ऑनलाईन कंपनीला परवानगी दिली नाही. काही ठिकाणी जिथं रेड झोन आहे तिथं अतिआवश्यक वस्तूंच्या दुकानांना उघडं राहण्याची परवानगी आहेच, ज्या जीवनावश्यक गोष्टी आहेत. पण काही स्कीमला, ज्या स्कीममध्ये बाहेर निघायची अनुमतीच नाही, त्यांना ऑनलाईन करता यावं अशी खरी तर ती तरतूद आहे. पण तुमची भावना मी समजू शकतो की ज्या लोकांनी संकटाच्या वेळी ऑनलाईन बंद केलं आणि आता तुम्ही म्हणताय की आमची दुकानं आता जेव्हा आम्ही व्यवसाय करतोय तेव्हा ऑनलाईनला का परवानगी दिली गेली, याची पूर्णच माहिती मी संबंधित विभागाकडून घेऊन आपल्या दुकानदारावर, स्थानिक दुकानदारांवर कोणताही अन्याय होणार नाही या दृष्टीने जर या सूचनांमध्ये योग्य बदल करायचा असेल तर तोही बदल
हा आपल्याला करता येईल. काही प्रश्न असे आहेत की ज्या प्रश्नाच्या संदर्भात काही सूचना दिल्या आहेत की केंद्राने या संदर्भात असा निर्णय केला पाहिजे, राज्यांनी असा निर्णय केला पाहिजे. त्या सूचनांच्या संदर्भात निश्चितपणे आपण त्या सूचना त्या संबंधित विभागाला पाठवून माझा प्रयत्न असेल की तुमच्यापर्यंत त्या सूचनांचा कागद पोहोचवावा. पण जसा आता एक प्रश्न तुमच्या माध्यमातून आला की राज्यामधल्या विविध विभागामध्ये कोरोनाच्या संकटात काम करणाऱ्यांना विमा दिला पाहिजे, तर ही मागणी आपण सातत्याने करतोय. अजून त्यांचा इतर विभागाचा प्रस्ताव झाला नाही, पण आत्ता एक साधारणतः एक बैठक संपन्न झाली आणि 17 एप्रिलला यावरचा एक प्रस्ताव तयार करायला सांगितलं गेला राज्य सरकारच्या वतीने. आपण अपेक्षा करू की या संदर्भातला निर्णय होईल. जसं मागच्या वेळी आपण बांधकाम कामगारांचा विषय सांगितला, बांधकाम कामगारांचे जे पैसे आहे ते काही आपल्याला राज्याच्या किंवा केंद्राच्या तिजोरीतून द्यावे लागत नाही. आपण एक कायदा केला आणि त्या कायद्यातच तरतूद आहे ती बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी, वेलफेअरसाठी तो खर्च केला पाहिजे. आपण सरासरी 5,000 रुपये प्रत्येकाला द्यावे, कारण 9,000 कोटी डिपॉझिट आहे आणि त्याचं व्याजच 720 कोटी येतं. एका वर्षाचं एक 500-600 कोटी तरी कमीत कमी व्याज हे जरी त्यांना दिलं तरी आपल्यावर असणारा ताण कमी होईल. म्हणजे दुसरीकडे संजय गांधी निराधार योजनेचे 34 लक्ष लाभार्थी, बांधकाम 12 लक्ष लाभार्थी, तर एक मोठा ताण राज्यामध्ये एक साधारणतः हा कमी होईल. या दृष्टीने आपण सूचना केली. सरकारने 2,000 रुपये देण्याचा कबूल केला आहे, सगळं त्याचंही स्वागत करू. पण हे 2,000 रुपये आपापल्या जिल्ह्यामध्ये बांधकाम कामगारांच्या खात्यामध्ये पोहोचण्यासाठी ज्या ज्या लोकांना जागरूकतेने काम करता येईल त्यांनी हे जागरूकतेने काम केलं पाहिजे. शेतीच्या संदर्भात आपण प्रश्न विचारला तर आता शेती व शेतीपूरक कामे ग्रीन झोनमध्ये करायला तर अडचण नाहीच, पण बाकी जिल्ह्यांमध्ये सुद्धा मग मनरेगाची कामं असेल, मासेमारी असेल, शेतीच्या मशागतीचं काम असेल, शेतीच्या संदर्भातलं कोणतंही काम हे करता येईलच. पण याशिवाय ग्रामीण भागामध्ये असणाऱ्या रस्त्याच्या संदर्भात आपल्याला शिथिलता दिली जात आहे. या संदर्भातील काही नियम मात्र त्या नियमाच्या चौकटीत हे काम करावं लागणार आहे आणि या नियमाच्या चौकटीत या संदर्भामध्ये काम करण्याची अनुमती आहे आणि या अनुमतीच्या माध्यमातून काम केलं पाहिजे. केशरी कार्डधारक, या केशरी कार्डधारकांना रेशन देण्याच्या संदर्भात आपले जुने प्रश्न होते, दोन्ही फेसबुक लाईव्हमध्ये प्रश्न आले. 1 मे पासून केशरी कार्डधारकांना अन्न देण्याचा निर्णय झाला आणि 1 मे नंतर या साधारणतः 1,52,00,000 परिवारांना 1 मे नंतर हे अन्न दिले जाईल. खरं तर आपल्या मागणीनुसार मी विनंती केली सरकारला की हे अन्न हे अगोदर देण्याच्या दृष्टीने काम केलं पाहिजे आणि यासोबत ग्रामीण भागातील व विशेष करून MIDC मधल्या उद्योगांना काही निकषामध्ये, काही नियमामध्ये आपल्याला या संदर्भात काम करता येतं. दिव्यांगाच्या बाबतीत चंद्रपूर जिल्ह्यात आपण सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना आग्रह केला की दिव्यांग आहे, ज्यांना हालचाल करता येत नाही, त्यांची व्यवस्था केली पाहिजे. आणि मी बल्लारपूर नगर परिषद असेल, पोंभुर्णा नगरपंचायत असेल आणि आता चंद्रपूर महानगरपालिका, चंद्रपूर जिल्हा परिषद यांचं अभिनंदन करेन, यांच्या अधिकाऱ्यांचं व लोकप्रतिनिधीचं, की संचारबंदी काळात व लॉकडाऊनच्या या काळात दिव्यांगांना त्यांच्या हक्काचे पैसे हे त्या स्थानिक स्वराज्य संस्थेनी त्यांचा जो हिस्सा आहे, जो आपल्या एकूण बजेटमध्ये कायद्याने निश्चित केला आहे, तो देण्याच्या संदर्भामध्ये हा निर्णय हा करण्याची आवश्यकता आहे आणि हा निर्णय या जिल्ह्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांनी केला, मी त्यांचंही अभिनंदन करेन. काही प्रश्न आलेत की चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तुम्ही रक्तदानाचं कसं काम करतात. हे खरं आहे की चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आम्ही रक्तदानाच्या संदर्भात लोकांना विनंती केली आणि मी या सर्व संस्थांना धन्यवाद देईल. श्री स्वामी लक्ष्मीनारायण मंदिर असतील, चंद्रपूर बचाव संघर्ष समिती, IMA महिला डॉक्टर्स, अजय बहुउद्देशीय संस्था, IMA डॉक्टर्स, भारतीय जनता युवा मोर्चा, अल्पसंख्याक मोर्चा, महापौर व त्यांचा परिवार, मातृशक्ती, राजस्थानी ब्राह्मण समाज, भारतीय जनता पार्टी सोशल मीडिया, मेहड क्षत्रिय सोनार समाज, नगरसेवक नगरसेविका चंद्रपूर, जंगम समाज, ॲटो
असोसिएशन, वैद्यकीय प्रतिनिधी या सर्वांचं अभिनंदन करेन की या पवित्र श्रेष्ठ दानात त्यांनी सहभाग दिला आणि यासाठी जे काम करणारे कार्यकर्ते आहेत त्यांनाही मी धन्यवाद देईन. सगुण व्यावसायिकांनी काही प्रश्न उपस्थित केले, काही कुंभार समाजाचे प्रश्न आहे, काही बँड किंवा अशा पद्धतीने व्यवसाय करणाऱ्यांचे प्रश्न आहे, नाभी सुतार समाजाचे प्रश्न आहे. या प्रश्नाच्या संदर्भामध्ये मी त्या संबंधित विभागाला या संकटसमयी जे प्रश्न आणि समस्या आहे ते पोचवेन. नगराध्यक्ष अतुल तराळे वर्धा यांनी गरजू कुटुंबांना अन्नधान्याचा पुरवठा करावा ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही. तराळेजी खरं आहे, या दृष्टीने आपण मागणी केली की ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही त्यांना सुद्धा स्वस्त दरात अल्प दरात धान्य दिलं पाहिजे, पण अजून यावरचा निर्णय झालेला नाही. त्या दृष्टीनेही आपण काम करू. चंद्रपूरला PPE किट देण्याच्या संदर्भात तर PPE किट मी नितीन गडकरींना धन्यवाद देईल की त्यांनी विशेष बाब म्हणून आपल्याला चंद्रपूरसाठी PPE किट उपलब्ध करून दिल्या आणि त्या PPE किट्स या आपण दवाखान्यामध्ये माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या माध्यमातून या दिलेल्या आहे. काही प्रश्न असे विचारले आहेत की थोडे जे अज्ञानातून किंवा मला वाटतं की माहिती नसल्याने लोकांचा गैरसमज होत आहेत म्हणून प्रश्न विचारले. आणि तो पहिला प्रश्न त्यांनी असा विचारला की CSR फंडामध्ये PM केअरमध्येच का मदत करता येते. CSR फंडाचा कायदा हा काही केंद्र सरकारने केला नाही आहे. CSR फंडच्या संदर्भातला कायदा 2013 मध्ये कंपनीज ॲक्ट अमेंडमेंट करताना केला आणि त्या कायद्यामध्ये PM केअरमध्ये मदत करता येते. CM फंडात मदत करता येत नाही, कायद्यातली तरतूद आहे आणि ती काही फक्त महाराष्ट्राला नाही सर्व देशातल्या सर्व राज्यांसाठी आहे. म्हणजे गैरसमज असा होता कामा नये की बा आपल्या राज्यातच हे काही नियम आहे का, नाही. पण 2013चा कायदा करताना राज्यालाही CSR मधून पैसे घेता येतात, पण ते स्टेट डिझास्टर अथॉरिटीमध्ये घेता येतात. मग तामिळनाडू सरकारने काय केलं, तामिळनाडू सरकारने या संदर्भामध्ये निर्णय केला आणि पैसे CM फंडात न घेता CSRचे पैसे स्टेट डिझास्टर अथॉरिटीमध्ये घेता येतात. म्हणून याच्यावर काही राजकारण करण्याचा प्रश्न नाही. काही मला वाटतं की माहितीच्या अभावी कधीकधी आपल्याकडे राईचा पर्वत नव्हे राईच्या फोटोचा पर्वत होतो. तर या दृष्टीने सुद्धा आपल्याला लक्ष दिलं पाहिजे. श्री विलास वाघमारे पुणे हे तसे गडचांदूरचे आहे. दत्ता मेघे पॉलिटेक्निक नागपूरमधून शिक्षण घेतलं आणि आत्ता सध्या महिंद्र कंपनीमध्ये सर्व्हिस करतात. तर त्यांनीसुद्धा या संदर्भामधला जो प्रश्न विचारला की PM केअरमध्ये, तर या संदर्भातली ही माहिती आहे आणि कुठेही असा विषय नाही आहे की या फंडात की त्या फंडात. चंद्रपूरच्या महापौरांनी CM फंडातही पैसे दिले आणि असं अनेकदा घडलं आहे, त्यामुळे याच्यावर टीका करण्याचं काहीच कारण नाही. जेव्हा कोल्हापूरमध्ये पूर आला, सांगलीमध्ये पूर आला, तेव्हा शिवसेनेने सुद्धा हा शिवसेनेच्या फंडामध्ये आमदारांचा पगार जमा केला होता. आणि म्हणून मला वाटतं अशा साध्या छोट्या कारणावर राजकारण करण्याची आवश्यकता नाही आहे आणि या ठिकाणी कुठेही देश आणि राज्य असा संघर्ष नाही. या राज्याचे मुख्यमंत्री आणि देशाचे पंतप्रधान हे एकत्र येऊनच निश्चित काम करतात. त्यामुळे मला वाटतं की काही लोकांना याचा त्रास होतो की काय, पण एकत्र येऊन काम करत आहे आणि सर्वांना एकत्र येऊनच या ठिकाणी आपल्याला मात द्यावी लागेल आणि मात देण्याच्या दृष्टीने हा प्रयत्न केला पाहिजे. एक प्रश्न असा आला की श्री यशवंत बसवंते जे तेलंगणाचे मजूर आहे, तर मी आपल्याला सांगितलं बसवंतेजी की या दृष्टीने आपल्याला निश्चितपणे यशवंत बसवंतेच्या प्रश्नावर काम होत आहे आणि त्या दृष्टीनेही काम होईल. श्री विनोद देशमुख यांनी एक प्रश्न केला की GST रक्कम, या GST रकमेच्या बाबतीमध्ये पैसे दिले जात नाही का. नाही, ही सुद्धा माहिती चुकीची आहे. GSTचे पैसे हे